सरकारी नोकरदारांच्या अनुपस्थितीमुळे आझाद समाज पार्टीच्या मोर्चाचा जागेवरच समारोप. उमेश हिवराडे यांचा आक्रमक पवित्रा. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. प्रतिनिधी गणेश सोळंके. एकीकडे एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना दुसरीकडे वाशिम येथे एका आगळ्यावेगळ्या भूमिकेमुळे आझाद समाज पार्टी कांशीराम मोर्चा चांगलाच चर्चेत आला आहे. 29 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य मोर्चात सरकारी नोकरदार वर्ग सहभागी न झाल्यामुळे आझाद समाज पार्टीचे विदर्भ अध्यक्ष उमेश हिवराडे यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे मोर्चा पुढे न नेता जागेवरच त्याचा समारोप केला. नोकरदार आले तरच मोर्चा पुढे जाणार, उमेश हिवराडे यांचे थेट आवाहन. मोर्चाच्या सुरुवातीलाच आझाद समाज पार्टीचे विदर्भ अध्यक्ष उमेश हिवराडे यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की या आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढ्यात जर समाजातील सरकारी नोकरदार वर्ग रस्त्यावर उतरणार असेल तरच हा मोर्चा पुढे नेण्यात येईल, अन्यथा हा मोर्चा जागेवरच संपवला जाईल. यासोबतच त्यांनी समाजातील गोरगरीब कष्टकरी जनतेला या मोर्चात सहभागी न होण्याचे आवाहन केले होते. आरक्षणाचा सर्वाधिक लाभ घेतलेल्या नोकरदार वर्गाने हक्कासाठी पुढे यावे, हा यामागील मुख्य उद्देश होता. गरिबांची अलोट गर्दी पण नोकरदार गायब. उमेश हिवराडे यांनी गोरगरीब जनतेला सहभागी न होण्याचे आवाहन केले असतानाही पक्षाप्रती आणि आरक्षणाच्या मुद्द्याप्रती निष्ठा दाखवत समाजातील हजारो गोरगरीब कामगार आणि कष्टकरी बांधवांनी मोर्चाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. मात्र ज्या नोकरदार वर्गाच्या उपस्थितीची मुख्य अट घालण्यात आली होती तो वर्ग या मोर्चात फिरकलाच नाही. बोलल्याप्रमाणे जागेवरच समारोप. सरकारी नोकरदार वर्ग मोर्चात सहभागी न झाल्याचे पाहून विदर्भ अध्यक्ष उमेश हिवराडे आणि प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे यांनी आपल्या शब्दाला जगात मोर्चा पुढे न नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आंदोलनाच्या जागेवरच उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे समाजाचे कसे नुकसान होऊ शकते हे पटवून देत त्यांनी नोकरदार वर्गाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि तेथेच मोर्चाचा समारोप झाल्याचे जाहीर केले. प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. या आंदोलनाप्रसंगी आझाद समाज पार्टीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने शेख रफीक जिल्हाध्यक्ष, जावेद पठाण जिल्हा सरचिटणीस, संजय शिंदे, संजय पडघाण, भागवत काळे जिल्हा उपाध्यक्ष, मिलिंद सरकटे जिल्हा कोषाध्यक्ष, केशव उचित मोडघारे जिल्हा सचिव, किशोर खडसे वाशिम तालुकाध्यक्ष, गौतम सुर्वे मालेगाव तालुकाध्यक्ष, गोरखनाथ वानकडे कारंजा तालुकाध्यक्ष, राजू तायडे मंगरुळपीर तालुकाध्यक्ष, लक्ष्मण मोडगरे जिल्हा सचिव, वसंता सोनोने, रामचंद्र मुंद्रे, विनोद नंदागौडी यांच्यासह संविधान ढोले, बाळू बनझोड, राहुल लबडे, बाळासाहेब वंजारी, ज्ञानबा वंजारी आणि बहुसंख्य कार्यकर्ते व बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष संकलन किशोर खडसे, तालुकाध्यक्ष, आझाद समाज पार्टी वाशिम. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री. प्रतिनिधी ग्रामीण गणेश सोळंके यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व्हावा असा निर्णय दिला आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने करण्याचं ठरवलं, तसा निर्णय घेतला. आणि म्हणून हा एससी मधल्या आरक्षणाचं उपवर्गीकरण कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ नये, ते रद्द व्हावं यासाठी आज 29 जून 2026 रोजी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये आपण आज आझाद समाज पार्टी कांशीरामच्या वतीनं वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं. आणि या मोर्चाच्या निमित्तानं प्रामुख्यानं आझाद समाज पक्षाच्या वतीनं वाशिममध्ये पूर्ण नोकरदार वर्गामध्ये याचे पॉम्पलेट्स आपण वाटले होते आणि तशाच पद्धतीचं आवाहन आपण जिल्ह्यातल्या नोकरदार वर्गाला केलं होतं. कारण या निर्णयाचा सर्वात मोठा प्रभाव हे समाजातल्या नोकरदार वर्गावर होणार आहे आणि म्हणून त्यांनी या मोर्चामध्ये त्यांच्या परिवारांनी मोठ्याच प्रमाणात या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आपण पक्षाच्या वतीने सुरुवातीला केलं होतं. परंतु आपण पाहतो समाजावर होणारे अन्याय अत्याचार असतील, बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना असेल, ज्या ज्यावेळी मोर्चे आंदोलन केल्या जातात त्यावेळी गोरगरीब लोक रस्त्यावर येतात. आणि आज सुद्धा लढाई जरी नोकरीवाल्यांची असली तरी जिल्ह्याभरातून हजारो
समाजामधले गोरगरीब लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले. परंतु आपण जे आवाहन केलं होतं की नोकरदार वर्ग जर या मोर्चामध्ये सहभागी झाला तरच हा मोर्चा आपण कलेक्टर कार्यालयापर्यंत नेणार आहोत, अन्यथा या मोर्चाचा समारोप आपण जाग्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर करणार आहोत. आज नोकरदार वर्ग या मोर्चामध्ये सहभागी झाला नाही, परंतु गोरगरीब लोक हजारोच्या संख्येनं या मोर्चामध्ये आले आणि आपण जे बोलतो तेच आपण करत असतो. आपण सांगितलं होतं की नोकरीवाले लोक आले तरच जाग्यावरून मोर्चा पुढे नेऊ, अन्यथा जाग्यावर समारोप करण्यात येईल. नोकरीवाले लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले नाही, त्यामुळे या मोर्चाचा समारोप आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर केला आणि जे काही आपली फॉर्मॅलिटी असते त्या निमित्तानं हे वर्गीकरण रद्द व्हावं अशा पद्धतीचा निवेदन कलेक्टरला देण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो आणि ह्या आरक्षणाचं वर्गीकरण रद्द व्हावं अशी मागणी या निवेदनामधून आपण कलेक्टरकडे केलेली आहे. राज्य सरकारकडे कलेक्टरच्या मार्फत तशा पद्धतीचं निवेदन आज आपण पाठवलेलं आहे.